टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणातला शिमगोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण परंपरेसाठी ओळखला जातो। स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत न चुकता शिमगोत्सवाला आपल्या गावाला या ठिकाणी हजेरी लावतात। आज देखील त्यांनी या ठिकाणी हजेरी लावून या ठिकाणी ढोल वादन केलेलं आहे। सर्वसामान्य माणसांसोबत ते या शिमगोत्सवात सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सामंत साहेब आहेत। सामंत साहेब, एक वेगळं वैशिष्ट्य होळीमधलं काय सांगाल, काय भावना आहे मनामध्ये? नाही, राजकारणामधला ढोल वाजवणं वेगळं आणि शिमग्यातला ढोल वाजवणं वेगळं। मी जन्म माझा ह्या गावात झाला आहे, लहानाचा मोठा मी इथं झालो आहे। याच गावानं मला राजकीय देखील आशीर्वाद दिलेले आहेत। म्हणजे खरं सांगायचं झालं तर इथं जे काय मतदान होतं ते 95% मतदान हे माझ्यासोबत राहतं आणि अशा गावातनं, ग्रामीण भागातनं मी लहानाचा मोठा झालो आहे। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे, त्यामुळे माझ्या शिमग्याला यायला मला कधी लाज वाटलेली नाही आणि ढोल वाजवायला देखील लाज वाटलेली नाही। आणि म्हणून राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो आणि राज्याच्या राजकारणात जरी असलो तरी गावाच्या दृष्टीनं हा शिमगा आणि माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। आमच्या गावाचं जे ग्रामदैवत आहे लक्ष्मीपल्लीनाथ, त्याचा हा उत्सव असतो। आज होळी इथं नाचवली जाते, होम केला जातो आणि दरवर्षी मला असं वाटतं की न चुकता लहान असल्यापासूनच मी इथं या शिमग्याला हजर राहतो। साहेब, कोकणातील परंपरा आहे, राजकीय नेतेसुद्धा या ठिकाणी आवर्जून आपल्या होळीला किंवा आपल्या ग्रामदेवतेला या ठिकाणी लीन होतात। तिकडे रामदासभाई असतील, भास्कर जाधव असतील, तुम्ही स्वतः इकडे, काय सांगाल? मला असं वाटतं की कोण कुठच्या पक्षामध्ये कोकणातला नेता काम करतो याच्यापेक्षा आमचा शिमगा आम्हाला महत्त्वाचा आहे। काल रामदासभाईंनी देखील पालखी नाचवलेली बघितली, भास्करराव आहेत, मी आहे, आम्ही सगळेच आमच्या ग्रामदेवतेच्या समोर नतमस्तक होतो आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळेच राजकारणामध्ये यशस्वी आहोत। शेवटी ज्या ठिकाणनं आपण राजकारणाची सुरुवात केली, ज्या ठिकाणनं राजकारणात आपण मोठे झालो, त्या ग्रामस्थांबरोबर हेच काही क्षण असतात घालवायचे आणि ते आम्ही दरवर्षी घालवतो। उद्योगमंत्री उदय सामंत सर, कॅमेरामॅन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।